संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश यांचा ताफा मस्साजोगमध्ये आलेला आहे आणि आमदार सुरेश धस हे मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत ते असंख्य बांधव देखील आलेले आहेत. केल्यानंतर आमचे त्याला मारहाण केलं कोणता मग त्यांना मारला असं आपल्या ते सांगायचं तो जो व्हिडिओ त्यांच्या विरोध देतो त्यांना तो व्हिडिओ व्हायरल ती म्हणत लागला की हिनं मला का मारलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला यांचं मनात त्यापैकी तिथे परिस्थिती अशी होती ते केस दाखल करायला गेल्याच्यानंतर तो जो मुलगा तो आपला हाती घेतो त्यानं ॲट्रॉसिटी केस दाखल करायला पुन्हा केस दाखल करून घेतली नाही वाल्मीकरांचा फोन आला केस घेऊ नका म्हणून जमीन दिलेली त्याची जमीन तिथं दिलेली झालेली काही जमीन त्याची त्यांना दिलेली मग त्याच्यामुळे त्यांना कंपनी तिथे घेतलेलं वाचलं तो तिथं काम करत होतं आरोग्याची शिळे गेले असतील आता इतर असल्यामुळे त्यांना माहिती कोण आहे त्यांना माहिती नाव त्याला शिवाय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याची अट्रॉसिटीची केस घेतली नाही साधी केस घेतली कंपनी किती दिवशी साधी केस घेतली कंपनी केस घेतल्यानंतर त्यांना तर ती घेतली नाही त्या दिवशी जो मेन आरोपी ते बरोबर आहे माझं त्यांना की घ्यायला ज्या दिवशी समजा ह्या परिणाम झालं दऱ्यात माझी स्वतःची सोडली 10 मिनिटात आणून घेतो 15 मिनिटात आणून घेतो मला काय माहिती अडीच 3 घंटे ह्याच गोष्टीमध्ये मला तिथून बाहेर निघता आलं नाही असे लोक म्हणला अडीच 3 घंटे कसल्या प्रकारची कोणतीच तिथं कारवाई केली नाही त्यांना पाठवले नाही तर काहीच नाही समजलं इकडचं त्यांना बरोबर कॉल केला की असं झालंय म्हणून तिथून पुढे म्हणून मिशिंगच्या केसवर तिथून पुढे सांगितलं तोपर्यंत मिशिंगच्या केसवर परत नाही आता ते आपल्या FIR नुसार तारीख आणि वेळ पण येते ना त्याच्यात जबाबदार महाजन सगळ्यात महत्वाचे हे 2 पाटील आणि दोघांना पाहिजे सिरियस माहिती त्यांना सह आरोपी करून त्यांना त्यांना बळतर्फ करून ऐकून घे सह आरोपी करून सगळं वाल्मीकरांचं सांगण्यात झालंय त्यांना मेन आरोपीला शिक्षा होणार आहे ती शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे जर समजा त्यांना जर सोडलं तर ही घटना घडत होते ना पहिल्याच केसमध्ये जर ह्यांना जर पोलीस स्टेशननं जर कोर्टाला दाखल केलं म्हणते ते आता केलं की नाही काही कल्पना नाही केलं असताना जर हे जर ह्यांना जर स्ट्रिक्टली दिलं असता तर कोणच जामीन घेत नव्हतं ह्यांना पाटील आरोपीला घेऊन चहा प्यायला हे सगळ्या केस मध्ये कसं पाटील माझं 6 रुपये करा हेच माग नाही दोन्ही बी एक सुद्धा दोन्ही बी करा आणि त्याच्यानंतर सांग
माहिती आहे साहेब शिवाय त्यांना शिक्षा झाल्याशिवाय त्यांना सोडू नका. ही झाली पाहिजे त्या पोलिसांना फाशी. त्या प्रकरणापासून शेकावली ते सगळे चेक करायला त्याच्यात सगळे सापडतात. हे जर विषय मिटला एवढ्यावर जगणं सुद्धा मुश्किल आहे बघा. नाही मामा जे काही प्रकरण झालेलं ते प्रकरण केलं तर सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही एका मराठ्याच्या घरात बसू. आता तरी वाटला मारलं एका मराठ्याच्या घरात बसू आपली संख्या नष्ट करू मराठी त्यांचं म्हणणं ह्याचा शेवट तुम्ही आणि जरांगा पाठवूनच काढायचा. मी त्यांना विनंती एवढीच याचा शेवट तुम्हालाच काढावा लागतो. तुम्हाला पाठवू खाली बसा बरं जरा. खाली बसा सगळं खाली बसा. घेतो थोडं पलीकडे तिथं जाऊ दे तिथं थोडं असं बसा थोडं थोडंसं असं थोडंसं असं खाली ठेवतो थोडं सहकार्य थोडंसं पोलीस उद्या बोलू नका. अण्णाचं बोलायचं झाल्यानंतर ज्याला बोलायचं त्याने एकाने उठून बोला. अण्णा बोलते तो सगळं जरी शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. आदरांजली यासाठी की घटना घडलेली 3-4 दिवस त्या ठिकाणी होत आहेत. दुर्दैव आहे, अतिशय दुर्दैवी, अतिशय थंड डोक्याने, अतिशय निष्ठुरतेने आणि अतिशय निर्घृणपणे ही हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ही घटना करण्यासाठी काही सबळ कारण असावं. या घटनेमध्ये कसल्याही प्रकारचं सबळ कारण नाही. फक्त आहुदा कंपनी या ठिकाणी मसाजो गावामध्ये आलेली आहे. 30 एकर जमीन त्यांनी लीजवरती या ठिकाणी घेतलेली आहे. त्याला कंपाऊंड मारलेला आहे. आता हे विंड पॉवरची जे कंपन्या आहेत हे तुमच्याकडे आत्ता आल्या. आष्टी तालुक्यामध्ये हे 2011-12 पासून त्या ठिकाणी कामं चालू आहेत. मला स्वतःला या कंपन्यांचे कामकाज करण्याची पद्धती, कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने एजंटचा सुळसुळाट होतो. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते. हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे
तर डायरेक्ट शेतकऱ्यांची वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला. तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली आणि हे मधले एजंटगिरी हे असले खंडणी मागणारे त्या आणि आताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या